श्रोते हो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. एफ एम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:35 होत आहेत. कामगार सभा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत संदेश वाघमारे यांच्या कविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. कामगार बंधू भगिनींनो, आज आम्ही कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे संदेश वाघमारे यांना. संदेश वाघमारे हे MSc झालेले असून सध्या ते छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीत गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत आहेत. संदेश वाघमारे सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. संदेश सर, आज कार्यक्रमाची सुरुवात आपण तुमच्या आवडत्या कवितेनं करूया. तर कोणती कविता ऐकवणार आहात आपण? माझी वेदना नावाची रचना आहे मॅडम, जी की त्या कवीचं जगणं काय असतं त्याच्या आंतरिक भावना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. मी ही रचना सादर करतो. रचनेचे शीर्षक आहे वेदना. प्रचंड वेदनेचे हे दाह सोसतो मी, प्रचंड वेदनेचे हे दाह सोसतो मी, सुख दुःख पावसाळे पोटात पोसतो मी, प्रचंड वेदनेचे हे दाह सोसतो मी. विझतो तरी पुन्हा पेटतो नव्याने, तो पेटता निखारा हृदयास घासतो मी, प्रचंड वेदनेचे हे दाह सोसतो मी. जरी संकटेही माझ्या जीवनात सोबतीला, 2 हात करतो आणि गालात हासतो मी, प्रचंड वेदनेचे हे दाह सोसतो मी. नाही कशाची आशा ना कुठलीही अपेक्षा, हे दावे पाहून आतून ग्रासतो मी, प्रचंड वेदनेचे हे दाह सोसतो मी, सुख दुःख पावसाळे पोटात पोसतो मी, पोटात पोसतो मी. धन्यवाद. खूप सुंदर. बरं संदेश सर, तुम्हाला कवितेची आवड कधीपासून निर्माण झाली किंवा तिची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? खरं तर बालवयातच मला ही प्रेरणा मिळाली. ज्यावेळेस मी शाळेमध्ये शिकायला होतो त्यावेळेस आमचे मराठीचे शिक्षक राजेंद्र गहाळ यांच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली. त्यांची माय ही कविता आणि कोंडी कथासंग्रह खूप प्रचलित आहे आणि अशा शिक्षकांचा वारसा मला लाभला हे माझं भाग्य समजतो आणि त्यातूनच हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा तऱ्हेने मला ही साहित्याची ओढ लागली आणि ह्या रचना बहरत गेल्या. आणि तुम्ही आतापर्यंत काय काय लिहिलेलं आहेत? मग मी विविध वर्तमानपत्रांमध्ये सामाजिक विषयावर लेखन केलेलं आहे. लघुलेख, दीर्घलेख अशा प्रकारचे खूप लेख लिहिलेले आहेत आणि सामाजिक आशय धरून विविध कविताही केलेल्या आहेत. त्या आशयाची आता कोणती कविता तुम्ही आपल्या श्रोत्यांना ऐकवणार आहात? वंचितांचा प्रश्न ही माझी रचना सादर करतो. एका वंचिताने देवाला उद्देशून केलेला प्रश्न या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शीर्षक आहे वंचितांचा प्रश्न. घराला दार का नाही, फुलांचा हार का नाही, घराला दार का नाही, फुलांचा हार का नाही, आशांच्या जिंदगानीला तुझा आधार का नाही, आशांच्या जिंदगानीला तुझा आधार का नाही, ज्याने घडविले तुझ देवा अशांची ना तुला परवा, असा तू देव दगडाचा तुला आकार का नाही, घराला
दार का नाही, फुलांचा हार का नाही. कशाला पाळतो आम्ही अशा ह्या व्यर्थ रूढीला, जाळूनी रावणाला त्या झाला संहार का नाही. घराला दार का नाही, फुलांचा हार का नाही. जरी तो पोसतो आहे अजून साऱ्याच देशाला, तरी त्याच्याच मालाला इथे व्यापार का नाही. घराला दार का नाही, फुलांचा हार का नाही. असे जगणे विषमतेचे मिटावे आज ह्या इथले, जगतो रस्त्यावर तो वंचित त्याचा उद्धार का नाही. घराला दार का नाही, फुलांचा हार का नाही. अशांच्या जिंदगानीला तुझा आधार का नाही. अशांच्या जिंदगानीला तुझा आधार का नाही. वा, धन्यवाद. मस्त अगदी. बरं, आज समाजात तुमची ओळख एक कवी म्हणून झाली आहे. हो, तर तुमच्या दृष्टीने कविता म्हणजे नेमकं काय? माझ्या दृष्टीने म्हणाल तर कविता हे समाजाला त्याचं प्रतिबिंब दाखवणारा त्याचा एक आरसा असतो, जो की या समाजाला इथलं भयंकर वास्तव दाखवतो आणि त्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी लेखणी उचलतो किंवा तो वारसा जपतो. आणि असंच वास्तव समाजासमोर मांडणारी आणि समाजातील एक चिंतेचा विषय असणारी ही माझी रचना सादर करतो. अगदी. रचनेचं शीर्षक आहे कळ्यांना उमलू द्या. मुलगा आणि मुलगी भेद करतो कशाला, मुलगा आणि मुलगी भेद करतो कशाला, मुलगी झाली म्हणून खेद करतो कशाला. आई बहीण बायको पाहिजे ना तुला, ही संस्कृती आपली जपायला. आणि मग वेड्या, मुलगा आणि मुलगी भेद करतो कशाला, मुलगी झाली म्हणून खेद करतो कशाला. वंशाचा दिवा जन्मभर पुरत नाही, वंशाचा दिवा जन्मभर पुरत नाही. आणि मुलीचं प्रेम आयुष्यभर सरत नाही. ती वातीसारखी जळत जाते आणि देते प्रकाश प्रत्येक घराघराला. आणि मग वेड्या, मुलगा आणि मुलगी असा भेद करतो कशाला, मुलगी झाली म्हणून खेद करतो कशाला. विकास तुझा साधण्यासाठी, विकास तुझा साधण्यासाठी, प्रगती तुला करण्यासाठी, यशस्वी तुला होण्यासाठी एखादी उन्नती तुला घालावी लागेल जन्माला. आणि मग वेड्या, मुलगा आणि मुलगी असा भेद करतो कशाला, मुलगी झाली म्हणून खेद करतो कशाला. काल सोसल्या आईने तुझ्या प्रसूतीच्या यातना, दिला जन्म हा अनमोल उपकार तिचे जानना. तिने जर विचार स्वार्थी केला असता, तर तुझ्या मुलांचा बाप तू झाला नसता. म्हणूनच म्हणतो आता तरी आवर तुझ्या कुऱ्हाडीच्या घावाला. आणि मग वेड्या, मुलगा आणि मुलगी असा भेद करतो कशाला, मुलगी झाली म्हणून खेद करतो कशाला. विचार आजला येतो कवींच्या मनात. कवीच्या मनातला विचार काय आहे की विचार आजला येतो कवींच्या मनात, कोमल कवितांची कविता कोरा तुमच्या हृदयात. हसून खेळून जगण्यासाठी, जीवन हे खुलवण्यासाठी, हसून खेळून जगण्यासाठी, जीवन हे खुलवण्यासाठी. मुलींना जन्म द्यावा प्रत्येकाने आपल्या पोटी, हा संदेश माझा ऐकू जावो प्रत्येकाच्या कानाला. आणि मग वेड्या, मुलगा आणि मुलगी असा भेद करतो कशाला, मुलगी झाली म्हणून खेद करतो कशाला, मुलगी झाली म्हणून खेद करतो कशाला. वा वा, खूप छान. धन्यवाद. बरं, तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या विषयावर कविता केल्या आहेत? विषय म्हणलं तर समाजातील सगळेच विषय, समाजाचं वास्तव दाखवणारे सामाजिक विषय, शेतकऱ्यांच्या व्यथा, प्रेमावरच्या, आई वडिलांविषयीच्या अशा बहुसंख्य रचना आहेत. त्यापैकी वडिलांचं आणि मुलाचं नातं सांगणारी माझी एक रचना आहे. असं म्हणतो की प्रत्येक वयात येणारा मुलगा हा त्याच्या वडिलांचा मित्र असतो, परंतु समाजामध्ये ही गोष्ट कुठेतरी आता होताना आम्हाला दिसत नाही. मुलाचं आणि वडिलांचं नातं हे चंद्र आणि सूर्यासारखं झालेलं आहे. आणि अशा वेळी त्या मुलाच्या मनातील खंत काय असू शकते तो सांगण्याचा प्रयत्न मी या कवितेतून केलेला आहे. रचनेचं शीर्षक आहे खंत. बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही, बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही, बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही, त्याच्या स्वप्नातील चित्र कधी मला रेखाटता आले नाही, बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. अश्रूंचा हुंदकार दैवाच्या दाटून उशीवर येतो, अश्रूंचा हुंदकार दैवाच्या दाटून उशीवर येतो, त्या हुंदक्यातील अश्रूंना कधी मला पुसता आले नाही,
बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. जाणून आसते दुःख आपले बाबा आणि आई. जाणून आसते दुःख आपले बाबा आणि आई. पण दुःख मनातील त्यांच्या कधी मला बघता आले नाही. बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. कुठली उपमा देऊ मी बापाच्या संघर्षाला. कुठली उपमा देऊ मी बापाच्या संघर्षाला. त्याच्या कष्टाचे मोजमाप कधी मला करता आले नाही. बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. हयात भरवा जगला माझा साऱ्या जगाच्या साठी. शेतकरी. हयात भरवा जगला माझा साऱ्या जगाच्या साठी. बापाच्या वाणी माझ्या कधी मला जगता आले नाही. बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. आणि आईविषयी लिहिलेल्या 2 ओळी की जन्म मिळावा सदैव मजला आई तुझ्याच पोटी. जन्म मिळावा सदैव मजला आई तुझ्याच पोटी. तुझ्यासाठी या जन्मी कधी मला झिजता आले नाही. बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. आणि कवीच्या मनातील व्यथा सांगणाऱ्या या 2 ओळी शेवटच्या. व्यथा वेगळी आहे माझी कविता त्यावर फुंकर. व्यथा वेगळी आहे माझी कविता त्यावर फुंकर. जखमेवर दुसरे मलम कधी मला लावता आले नाही. बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही. क्या बात है. धन्यवाद. आज खरंच म्हणजे एक प्रत्येक मुलाची मला वाटतं ही खंत असेल, प्रत्येक तरुण निश्चित, मुलाची निश्चित. ही खंत असणार आहे. खूप छान व्यक्त केली तुम्ही. बरं, तुम्हाला आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत का बरं? तसंच पाहता महाराष्ट्रभर कवी संमेलनात वेगवेगळ्या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी आम्ही लोक फिरत असतो. आमचा काव्यस्पंदन नावाचा ग्रुप आहे जो की विविध सामाजिक उपक्रमातून आणि सामाजिक मैफिलीतून प्रबोधनाचं काम करतो. बरं. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तो उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि अविरतपणे हा पुढे नेण्याचा वारसा आम्ही जपतो. पुरस्कार पाहिले तर पुणे, परभणी, परळी वैजनाथ, त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर अशा विविध शहरातून विविध नामांकित संस्थांद्वारे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. अरे वा. मग तुम्ही आतापर्यंत जास्त वेळा तुमच्या काव्य संमेलनात म्हटलेली कविता कोणती, ती आपल्या श्रोत्यांना ऐक. आपण जसं म्हटलात, माझी आवडती आणि विविध संमेलनांमध्ये कार्यक्रमांमध्ये मी आवर्जून ही रचना सादर करतो. समाजामध्ये सर्वसामान्य माणसाची जी हेळसांड चालू आहे या धकाधकीच्या युगात, ती हेळसांड, ती व्यथा, ती विवंचना मांडण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे व्यथा मध्यमवर्गीयांची. अरे माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय, की अरे माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय, 2 इळची भाकर, अंगावर एखादं कापड आणि डोईवर जरासं छप्पर. की माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय, 2 इळची भाकर, अंगावर एखादं कापड आणि डोईवर जरासं छप्पर. नाहीच मागत कधी कोणी दुधावरची साय. आणि माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय, माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय. की टीच भर पोटासाठी, की टीच भर पोटासाठी दिन रात राबायचं आणि सुखाच्या शोधामध्ये दुःखच दुःख भोगायचं. वाटेवरच्या कुत्र्यावानी पळपळ पळायचं, वाटेवरच्या कुत्र्यावानी पळपळ पळायचं आणि आपल्यांच्या भल्यासाठी आपल्यावरच भोकायचं. रीत ही सामान्यांच्या जगण्याची कधी बदलणार हाय. आणि माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय, माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय. किती हीन जिनं आमचं रोज रोज जगतो आम्ही, की किती हीन जिनं आमचं रोज रोज जगतो आम्ही. स्वप्न उद्याची बघत बघत रोज रोज मरतो आम्ही. कधी कधी वाटतं आम्हा दिवस आमचाही येईल, कधी कधी वाटतं आम्हा दिवस आमचाही येईल. पण काय भरवसा काळाचा, कसा घाव देईल. स्वप्न पाहिल्याने नुसती आता पोट भरत नाही, स्वप्न पाहिल्याने नुसती आता पोट भरत नाही. आणि माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय, माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय. व्यवस्थेने इथल्या बघा कशी केली आम्हावर करणी, व्यवस्थेने इथल्या बघा कशी केली आम्हावर करणी. काम करतो गरीब आणि श्रीमंत कमवतो मनी. भाकरीच्या चंद्रासाठी बेमान आम्ही होत नाही, की भाकरीच्या चंद्रासाठी बेमान आम्ही होत नाही. आणि किती जरी हाल झालं फुकट हात पसरत नाही. हिशोब आमच्या कामाचा आमच्या घामामंदी हाय. आणि माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय,
माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय. क्या बात. 2 येळची भाकर, अंगावर एखादं कापड आणि डोईवर जरासं छप्पर, नाहीच मागत कधी कुणी दुधावरची साय. आणि माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय, माणसाला जगण्यासाठी लागतं तरी काय. क्या बात आहे, खूप छान. बरं संदेश, आता तुम्ही जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुमच्या नावाप्रमाणे एक छानसा संदेश देणारी कोणती कविता ऐकवणार आहात? एक सामाजिक सलोखा जपल्या जावा हाच कवीचा उद्देश असतो आणि कवीतून सामाजिक प्रबोधन व्हावं असंच आम्हाला नेहमी वाटतं आणि असाच आशय सांगणारी जी रचना सादर करतो. रचनेचं शीर्षक आहे बंधुता. मानवतेच्या वाटेवरती, मानवतेच्या वाटेवरती चालूया सगळे, बंधुभावाने आज इथे नांदूया सगळे. मानवतेच्या वाटेवरती चालूया सगळे, बंधुभावाने आज इथे नांदूया सगळे. महापुरुषांच्या त्यागाची ही महिमा आपण गाऊ, विचार त्यांचे घेऊन आपण पाईक त्यांचे होऊ. नव्या दमाने पुन्हा एकदा, नव्या दमाने पुन्हा एकदा लढूया सगळे, बंधुभावाने आज इथे नांदूया सगळे. मानवतेच्या वाटेवरती चला गड्यांनो उठा आणि या संग्रात सामील व्हा, स्वार्थ सोडून तुम्ही उद्याचा भारत हा घडवा. मुठी हाताच्या वळून आता, मुठी हाताच्या वळून आता गाऊया सगळे, बंधुभावाने आज इथे नांदूया सगळे. मानवतेच्या वाटेवरती फूस लावून संपवितो जो समाजातील एकी, मारून टाकूया आपण हा अदृश्य अतिरेकी. दानव असला मारून या, दानव असला मारून या जाळूया सगळे, बंधुभावाने आज इथे नांदूया सगळे. मानवतेच्या वाटेवरती प्रकाशाच्या वाटेने चला आपण चालूया आता, बंधुतेच्या वाटेवरचा तो खरा मार्गदाता. बंधुतेची ही मशाल हाती, बंधुतेची ही मशाल हाती घेऊया सगळे, बंधुभावाने आज इथे नांदूया सगळे. मानवतेच्या वाटेवरती चालूया सगळे, बंधुभावाने आज इथे नांदूया सगळे, नांदूया सगळे. खूप छान. आज तुमच्या ह्या ज्या सगळ्या समाज प्रबोधन करणाऱ्या ज्या कविता होत्या, ह्या सगळ्या कविता आज तुम्ही आकाशवाणीत आले आणि सादर केल्यात, आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. संदेश वाघमारे यांच्या कविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरेच कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादर करते नारायण पवार. ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.